Good morning, all of you. Today we will see the second part of the lesson 1.5, the necklace of 9th standard. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा द नेकलेस हा जो पार्ट आहे याचा सेकंड पार्ट या ठिकाणी आज पाहतोय. प्रथम पेज नंबर 28, पार्ट सेकंड. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. And when they came from the party, they didn't have their necklace, so they looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere. They found everywhere, in the dress, in the folds of dress, in the cloak of dress, but they could not find it. But they couldn't find their necklace. परत आल्यानंतर त्यांच्या ज्यावेळेला लक्षात आलं की त्यांच्याकडे नेकलेस नाही आहे, दोघांनीसुद्धा दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, ड्रेसमध्ये कुठे अडकलं आहे का त्यांनी पाहिलं. इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक, त्या गारमेंट म्हणजेच जो ड्रेस परिधान केलेला होता त्यामध्ये सगळीकडे त्यांनी पाहिलं. क्लोक मीन्स अ गारमेंट ऑर ओव्हर द अदर क्लोथ्स, म्हणजे जो दुसरा गारमेंट त्या ठिकाणी घातलेला होता त्याच्या आतून त्यामध्ये सुद्धा त्यांनी शोधलेलं आहे. पॉकेट्समध्ये शोधलेलं आहे, बट दे कुड नॉट फाइंड इट, परंतु त्यांना मात्र नेकलेस सापडलेलं नाही आहे. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. मिस्टर मॅथिल्डे आस्क्ड हर, आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल. ज्यावेळेला तू हॉलला लेफ्ट केलंस, हॉलमधून बाहेर आलीस, त्यावेळेला तुझ्याकडे होता का तो, खात्री आहे का तुला. येस, आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. सी टोल्ड हिम, आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. त्याने सांगितलं की हॉलमध्ये असताना, मिनिस्ट्रीच्या त्या हॉलमध्ये असताना मी नेकलेसला टच केलेलं होतं, स्पर्श केलेला होता, हात लावलेला होता. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वूड हॅव हिअर्ड इट फॉल. इट मस्ट बी इन द कॅब. अँड ही टोल्ड हर, बट इफ यू हॅड लॉस्ट इन द स्ट्रीट, त्यांनी सांगितलं की जर रस्त्यावरती पडला असता तर वी वूड हॅव हिअर्ड इट फॉल, तर पडलेला आपल्याला आवाज आला असता. इट मस्ट बी इन द कॅब, तो कॅबमध्येच, ज्या कॅबने आपण आलो, टॅक्सीने आलो, त्यामध्येच तो पडलेला असावा. येस, दॅट्स प्रॉबेबली इट. डिड यू टेक हिज नंबर. अँड ही टोल्ड हर, येस दॅट्स प्रॉबेबली इट. बहुधा तो नेकलेस त्या कॅबमध्येच गेलेला असावा, पडलेला असावा. डिड यू टेक हिज नंबर, तू त्यांचा नंबर घेतलेला आहेस का. नो, त्याने सांगितलं नाही. दे स्टेअर्ड ॲट इच अदर, स्टन्ड. ॲट लास्ट लॉयसेल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन. आय एम गोईंग बॅक, ही सेड. ओव्हर द होल रूट वी ऑक्ट अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. दे स्टेअर्ड ॲट इच अदर, स्टन्ड. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, दोघेसुद्धा त्या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत. ॲट लास्ट लॉयसेल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन. आय एम गोईंग बॅक. अँड ही पुट ऑन हिज क्लोथ्स अगेन अँड वेंट बॅक टू सी द नेकलेस. त्यांनी पुन्हा कपडे घातलेले आहेत मिस्टर लॉयसेल यांनी, आणि तो नेकलेस पाहण्यासाठी ते रस्त्याने गेलेले आहेत. ओव्हर द होल रूट वी ऑक्ट अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. त्यांनी सांगितलं की पूर्ण रस्ता मी चालत जातो आणि पाहतो सापडतोय की नाही ते. ही लेफ्ट. सी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, हर माइंड ब्लँक. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. He had found nothing. And he left to find the necklace. She remained in her ball dress all night, her mind blank. आणि ते गेलेले आहेत, ते रात्रभर आहे त्याच ड्रेसमध्ये थांबलेली आहे. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. ही हॅड फाउंड नथिंग. मिस्टर लॉयसेल तिचे हजबंड सकाळी 7 वाजता परत आले, परंतु ही हॅड फाउंड नथिंग, परंतु त्यांना मात्र नेकलेस त्या ठिकाणी सापडलेला नव्हता. He went to the police, to the newspapers, to offer a reward, to the cab companies, everywhere the tiniest glimmer of hope lead him. He went to the police, to the newspaper, to offer a reward.
आणि पोलिसांकडे गेलेत, न्यूजपेपरवाल्यांकडे गेलेले आहेत. त्यांना रिवॉर्ड ऑफर केलं, बक्षीस त्यांना जाहीर केलं द्यायचं. त्याचबरोबर टू द कॅब कंपनीज, ज्या टॅक्सी चालकांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे गेलेले आहेत. एव्हरीवेअर द टिनेस्ट ग्लिमर ऑफ होप लीड हिम. टिनेस्ट ग्लिमर ऑफ होप लीड हिम म्हणजेच एक आशेचा किरण त्यांना अजूनही वाटत होता. त्यामुळे ते सगळीकडे शोधतायत, पाहतायत. सी वेटेड ऑल डे इन डिसअपेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर. सी वेटेड ऑल डे इन डिसअपेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर अँड ऑल द डे सी वेटेड. पूर्ण दिवसभर तिने वाट पाहिली, कुठून काय मेसेज येतो आहे का, कोण सांगतं आहे का. मिस्टर जाऊन येत होते सगळीकडे, ते काय निरोप घेऊन येत आहेत का. इन डिसअपेअर निराश झालेली आहे पा. ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर, अतिशय भयंकर असं डेंजर डिझास्टर संकट त्यांच्यावरती आलेलं आहे पा. लॉयसेल रिटर्न इन द इव्हिनिंग अ हॉलो पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. टेल हर you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. And Mr. Loisel returned in the evening a hollow, pale figure. He returned with disappear, hollow, pale figure. संध्याकाळी मिस्टर लॉयसेल घरी आलेले आहेत. अतिशय हॉलो, पोकळ, म्हणजेच त्यांच्याकडे काही नव्हतं पा. पेल फिगर, निस्तेज झालेले होते. ही हॅड फाउंड नथिंग, त्यांना काहीही सापडलेलं नाही आहे पा. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. And he told Mrs. Loisel that you should tell your friend she need some more time because the clasp of her necklace is broken. So it needed time to mended. आणि मग त्यांनी सांगितलं आपल्या पत्नीला की तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव, मेसेज कर तिला की त्याचा क्लास्प फासा तुटलेला आहे आणि तो मेंडेड करण्यासाठी, नीट करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी वेळ लागेल. शी रोट ॲज ही डिक्टेटेड अँड ॲज ही डिक्टेटेड ॲज ही टोल्ड शी रोट. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने आपल्या मैत्रिणीला पत्र लिहिलेलं आहे पा. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅड लॉस्ट ऑल होप. अँड ॲट द एंड ऑफ 1 week दे लॉस्ट ऑल होप. एक आठवडा संपल्यानंतर त्यांच्या पूर्ण आशा त्या ठिकाणी मावळलेल्या आहेत. त्यांना तो नेकलेस आता सापडणारच नाही अशी खात्री पटलेली आहे. अँड लॉयसेल हू सडनली लुक्ड एजड डिक्लेअर्ड वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. अँड लॉयसेल हू सडनली लुक्ड एजड डिक्लेअर्ड वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आणि जे लॉयसेल होते, मिस्टर लॉयसेल, त्यांनी मात्र त्या ठिकाणी तो नेकलेस शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काय तो आता मिळालेला नाही आहे. आणि मग त्यानंतर ॲट द वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आणि मग त्यांनी विचार केला की आता ज्वेल कसा रिप्लेस करायचा, त्याबद्दल आता आपण विचार करूया पहा. And so they went from jeweler to jeweler looking for a necklace like the other one, consulting their memories, both sick with grief and anguish. And so they went from jeweler to jeweler. त्यांनी एका ज्वेलरकडून दुसऱ्या ज्वेलरकडे तसलाच दागिना, त्याच प्रकारचा नेकलेस शोधायला सुरुवात केलेली आहे. लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज. आणि आठवत आहेत ते आपल्या मेमरीजमध्ये, विचार करतायत की तसाच दागिना, तो दागिना कसा होता तसाच आपल्याला पाहिजे. बोथ सिक विथ ग्रीप अँड अँग्विश. बोथ मिस्टर अँड मिसेस लॉयसेल वेअर सिक विथ ग्रीप अँड अँग्विश. दोघेसुद्धा क्लेशामध्ये, दुःखामध्ये बुडालेले आहेत. आजारी पडल्यासारखी अवस्था त्यांची आत्ता झालेली आहे पा. इन अ शॉप ॲट द पॅलाईस रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सेम टू बी एक्झॅक्टली हॉट दे वेअर लुकिंग फॉर. इट वॉज वर्थ 40,000 francs. They could have it for 36,000 in a shop at the Palais Royal. And in Palais Royal shop they found a string of diamond. हिऱ्यांचा एक दागिना त्यांना आढळलेला आहे. विच सेम टू बी एक्झॅक्टली हॉट दे वेअर लुकिंग फॉर. ते
ज्या प्रकारे त्यांचा दागिना होता शोधत होते तसाच दागिना सापडलेला आहे. इट वॉज वर्थ 40,000 फ्रान्स आणि वर्थ 40,000 फ्रान्सला त्या ठिकाणी तो होता. दे कुड हॅव इट फॉर 36,000, परंतु 36ला तो जो ज्वेलर आहे तो द्यायला त्यांना तयार होता. So they begged the jeweler not to sell it for 3 days, and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. And so they begged the jeweler not to sell it for 3 days. त्यांनी ज्वेलरला बेग्ड केलं, विनंती केली नॉट टू सेल इट फॉर 3 days, 3 दिवस तुम्ही दागिना विकू नका. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वूड take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of the February. आणि मग त्यांनी सांगितलं की फेब्रुवारीपर्यंत जर आम्हाला दागिना मिळालाच तर तुम्ही 34,000 फ्रान्सला तो दागिना तुम्ही परत घ्या. अशा प्रकारे त्यांनी त्या ज्वेलरशी बोललेले आहेत पाते. लॉयसेल हॅड 18,000 फ्रान्स विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम, ही वूड बॉरो द रेस्ट. आणि मिस्टर लॉयसेल यांच्याकडे 18,000 फ्रान्स 18,000 फ्रान्स होते. विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम, त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेले होते. ही वूड बॉरो द रेस्ट, आणि उरलेले फ्रान्स त्यांना आता जमा करायचे होते, बॉरो करायचे होते, उसने घ्यायचे होते पा. अँड ही डीड बॉरो, ही गेव नोट्स, मेड ruinous agreement, dealt with every type of money lender. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. And he did borrow. आणि मग त्यांनी ते उसने मिळवलेले आहेत, घेतलेले आहेत पैसे. ही गेव नोट्स, मेड रुइनस ॲग्रीमेंट्स, आणि मग विध्वंसक अशा प्रकारची ॲग्रीमेंट म्हणजे करार की त्यांना तो धोकादायक त्रासदायक असा करार शेवटी त्यांना करावा लागलेले आहेत पा. डील विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर, प्रत्येक मनी लेंडरकडे म्हणजे जे व्याजाने पैसे देतात त्यांच्याकडे, सावकारांकडे ते गेलेले आहेत. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेड डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रान्स. आणि शेवटी त्या ज्वेलरकडे गेलेले 36,000 फ्रान्स त्यांच्या काउंटरवरती ठेवले आणि तो नेकलेस त्यांनी आता घेतलेला आहे पा. व्हेन मॅडमे लॉयसेल टूक द नेकलेस बॅक, मॅडमे फॉरेस्टियर सेड कोल्डली, यू शूड हॅव रिटर्न इट सुनर, आय माईट हॅव निडेड इट. आणि मग ज्यावेळेला मॅडमे लॉयसेल यांनी मॅडमे फॉरेस्टियर यांना तो दागिना दिला त्यावेळेला मॅडमे फॉरेस्टियर सेड कोल्डली, शांतपणे त्यांना म्हणतायत पा, यू शूड हॅव रिटर्न इट सुनर, आय माईट हॅव निडेड इट, तुम्ही लवकरच द्यायला पाहिजे होता, मला तो गरजेचा होता, हवा होता पा. फ्रॉम देन ऑन मॅडमे लॉयसेल न्यू द हॉरेबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर, बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड, शी वूड पे इट. They dismissed their maid, they changed their lodgings, they rented a garret under the roof. From then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor. आणि त्या दिवसापासून मॅडमे लॉयसेल यांचं अतिशय भयंकर असं जीवन, हॉरेबल लाईफ चालू झालेले पा. ऑफ द व्हेरी पुअर, एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे, गरीब व्यक्तीप्रमाणे ते जीवन जगतायत. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली, परंतु त्यांनी ते जीवन अतिशय हिरोइकली, वीरपणे जगलेलं आहे. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड, कारण भीतीदायक ड्रेडफुल असं डेप्ट कर्ज त्यांना ते फेडायचं होतं, पेड करायचं होतं. सी वूड पे इट, आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण कर्ज पूर्णतः चुकवायचं, कर्ज पूर्ण भरायचं, आणि म्हणून साधं जीवन त्यांनी जगायला सुरुवात केली. दे डिसमिस्ड देअर मेड, प्रथम त्यांनी त्यांची मेड मोलकरीण कामावरून कमी केली. दे चेंज देअर लॉजिंग्स, चांगल्या घरात राहत होते ते लॉजिंग त्यांनी बदललेलं आहे पा. दे रेंटेड अ गॅरट अंडर द रूफ, छपरामध्ये त्यांनी आता राहायला सुरुवात केली की घरामध्ये जो पोटमाळा असतो त्याच्यावरती त्यांनी राहायला सुरुवात केलेली आहे पा.
She came to know the drudgery of housework, the odious labors of the kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning. And carried up the water, stopping at each landing to catch her breath, and dressed like a commoner. She had to bargain at markets, quarrel and face insults over every miserable soul. पहा हा पॅरेग्राफ डिटेलमध्ये. सी केम टू नो द ड्रुजरी ऑफ हाऊसवर्क. ड्रुजरी ऑफ हाऊसवर्क, घरामधली जी काही कामं आहेत, जे पूर्णतः जुन्या भांड्याची वगैरे सगळी कामं ते आता करतायत. द ओडियस लेबर्स ऑफ द किचन, किचनमधला उग्रवास ते आता सहन करतायत. सी ऑट द डिसेस द डर्टी लायनन, त्या ठिकाणी पूर्णतः ऑश द डिशेस द डर्टी लायनन, म्हणजेच जी काही मोलकरीण कामं करत होती ती सगळी कामं ते करतायत. सी कॅरेड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग, सकाळी सकाळी कचरा टाकण्यासाठी त्या खाली जात आहेत. अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट इच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ, अँड ड्रेस्ड लाईक अ कॉमनर. ड्रेस्ड लाईक अ कॉमनर, साधा ड्रेस घालतायत. कॅरीड अप द वॉटर, त्या ठिकाणी पाणी घरामध्ये भरणं तेही काम करतायत. स्टॉपिंग ॲट इच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड ड्रेस्ड लाईक अ कॉमनर, आणि प्रत्येक ठिकाणी थांबून त्या आपलं काम व्यवस्थितपणे पार पाडतायत. सी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स, कॉरल अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिजरेबल सो. सी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स, मार्केट्समध्ये बार्गेनिंग करावं लागतं आहे. म्हणजेच कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या ठिकाणी बार्गेनिंग त्यांना दुकानदारांशी मार्केटमध्ये व्हेजिटेबल्स खरेदी करताना करतायत. कॉरल, भांडणं होत आहेत बार्गेनिंग करताना. अँड फेस इन्सल्ट्स, अपमान सहन करावा लागतो आहे. ओव्हर एव्हरी मिजरेबल सौ, आणि त्रासदायक अशा प्रकारे. सौ म्हणजेच फ्रेंच कॉईन, प्रत्येक रुपया कॉईन वाचवण्यासाठी त्यांना तर धडपड त्यांची करावी लागते. पा ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू ऑदर्स, गेट मोर टाईम. अँड ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, प्रत्येक महिन्याला काही लोन, काही कर्ज त्या फेडतायत. रिन्यू ऑदर्स, नवीन कर्ज घेत आहेत. गेट मोर टाईम, आणि यामध्येही त्यांचा वेळ त्या घालवत आहेत. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हिनिंग डुईंग अकाउंटंट्स फॉर अ ट्रेड्समॅन, अँड ऑफन लेट इन टू द नाईट. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous अ पेज. अँड हर हजबंड ऑल्सो वर्किंग एक्स्ट्रा. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हिनिंग डुईंग accounts for tradesmen, and he is doing accounts at a tradesman every evening. आणि संध्याकाळी उशिरापर्यंत तिचे मिस्टर लॉयसेलसुद्धा अकाउंटचं काम त्या ठिकाणी ट्रेड्समॅनकडे, व्यापाऱ्याकडे करतायत. लेट अँड ऑफन लेट इन टू द नाईट, रात्री उशिरा घरी येत आहेत. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous अ पेज, आणि त्या ठिकाणी मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित, ते कॉपिंग करण्यासाठी, हस्तलिखित लिहून देण्यासाठी प्रत्येक पानासाठी 5 sous, फ्रेंचमधले 5 कॉईन ते घेत आहेत. अशा प्रकारे रात्री उशिरापर्यंत काम करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न ते करतायत. नेक्स्ट पहा. अँड दिस लाईफ लास्टेड 10 years, आणि हे जीवन 10 वर्षे चालू राहिलं. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग, इवन द इंटरेस्ट. 10 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण कर्ज फेडलं. इवन द इंटरेस्ट, व्याजासहित सगळं कर्ज त्यांनी इंटरेस्टसहित फेडलेलं आहे. पहा लास्ट पॅरेग्राफ. मॅडम लॉयसेल लुक्ड ओल्ड नाऊ, ऑफन सी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रुइंड ऑर सेव्ड. अँड मॅडम लॉयसेल लुक्ड ओल्ड नाऊ, मॅडम लॉयसेल आता त्या ठिकाणी ओल्ड दिसायला लागलेले आहेत. ऑफन सी ब्रुडेड ओव्हर द पास्ट, आणि नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल, पाठीमागे झालेल्या चुकांबद्दल त्या ब्रुडेड करतायत, पश्चाताप करतायत, आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होतो आहे. व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. अँड सी ऑलवेज थॉट व्हॉट
वूड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. जर आपण तो नेकलेस हरवला नसता तर काय झालं असतं? नक्कीच आपल्यावरती कर्ज झालं नसतं. अशा प्रकारे चिंता करतायत त्या. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, हे जीवन किती विचित्र आहे, किती फिकल, चंचल आहे. म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टी घडामोडी आपल्या स्वतःच्या वागण्यामुळे घडत आहेत जीवनामध्ये. हाऊ लिटिल इज निडेड फॉर वन टू बी रुइंड ऑर सेव्ड, अँड फॉर टू बी रुइंड ऑर सेव्ड, म्हणजेच उद्ध्वस्त होण्यासाठी किंवा चांगले घडण्यासाठी किती छोट्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. हाऊ लिटिल इज निडेड. पेज नंबर 30, पान नंबर 30 वरती सगळ्यांनी यायचं आहे पहा. वन संडे ॲज सी वॉज वॉकिंग इन द चॅम्प्स एलेसिस, सडनली सी सॉ मॅडम ए फॉरेस्टियर, स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. अँड वन संडे, एके रविवारी, ॲज शी वॉज वॉकिंग इन द चॅम्प्स इलेसिस या ठिकाणी त्या चालत आहेत आणि चालत असताना मिसेस लॉयसेल त्यांनी सडनली सी सॉ मॅडम ए फॉरेस्टियर, अचानक त्यांना मॅडम ए फॉरेस्टियर दिसलेले आहेत. स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. परंतु मॅडम ए फॉरेस्टियर अजूनही त्यांच्याच वयाच्या असूनसुद्धा तरुण वाटत आहेत, सुंदर वाटत आहेत, ॲट्रॅक्टिव्ह, चार्मिंग वाटत आहेत, आकर्षक वाटत आहेत पहा. नेक्स्ट पॅरेग्राफ. मॅडम ए लॉयसेल फेल्ट इमोशनल. शुड शी स्पीक टू हर? येस, ऑफकोर्स. अँड नाव दॅट शी हॅड पेड शी वूड टेल हर ऑल, व्हाय नॉट. आणि मग मॅडम ए लॉयसेल फेल्ट इमोशनल, त्या ठिकाणी त्यांना भावनाविवश झालेले आहेत पहा. शुड शी स्पीक टू हर, त्यांना असं वाटतं आपण यांच्याशी बोलायचं का, मॅडम ए फॉरेस्टियर आपल्या मैत्रिणीशी. येस, ऑफकोर्स. अँड नाव दॅट शी हॅड पेड शी वूड टेल हर ऑल, व्हाय नॉट. की आता आपण कर्ज फेडलेलं आहे, आता आपण त्यांच्याशी बोलायला हरकत नाही आहे. सी वेंट अप टू हर, गुड मॉर्निंग जेने. आणि मग मिसेस लॉयसेल मॅडम ए फॉरेस्टर यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांना गुड मॉर्निंग म्हणत आहेत. गुड मॉर्निंग जेने. द ऑदर ॲस्टॉनिश टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय दिस कॉमन वुमन डिड नॉट रेकग्नाइज हर, सी स्टॅमर्ड. अँड द ऑदर ॲस्टॉनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय दिस कॉमन वुमन डिड नॉट रेकग्नाइज हर. आणि मग द ऑदर मीन्स मॅडम ए फॉरेस्टियर. ॲस्टॉनिश टू बी ॲड्रेस सो फॅमिलियरली, आपल्याला एवढं कोण जवळून बोलावतं आहे, फॅमिलियरली अतिशय परिचयस्थ असल्यासारखं बोलवतं आहे. बाय दिस कॉमन वुमन, कारण मिसेस मॅथिल्डे यांना त्यांनी आता ओळखलेलं नाही आहे, त्यांना त्या कॉमन वुमन सर्वसामान्य स्त्री समजत आहेत आणि त्यामुळे त्यांना ते आश्चर्य वाटतं आहे. ॲस्टॉनिश झालेले आहेत त्या पा, आश्चर्यचकित झालेले आहेत. डिड नॉट रेकग्नाइज हर, मॅडम ए फॉरेस्टियर यांनी मिसेस लॉयसेल यांना ओळखलेलं नाही आहे पा. सी स्टॅमर्ड, आणि थोडंसं राग आलेला आहे मॅडम ए फॉरेस्टियर यांना की ही सर्वसामान्य स्त्री आपणाला एवढं परिचित असल्यासारखं कसं बोलावते आहे. बट मॅडम ए, आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. अँड मॅडम ए फॉरेस्टियर टोल्ड हर, मॅडम ए, आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक, की तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी तुम्हाला ओळखत नाही आहे. नो, आय एम मॅथिल्डे लॉयसेल. आणि मग तिने सांगितलं, नो, आय एम मॅथिल्डे लॉयसेल, की मी मिसेस मॅथिल्डे आहे, मॅथिल्डे लॉयसेल आहे. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय, ओ माय पुअर मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज्ड. आणि मग मॅडम ए फॉरेस्टियर ते ऐकल्यानंतर अटर्ड क्राय, आश्चर्य वाटलेलं आहे, दुःखपर स्वर त्यांच्या तोंडातून बाहेर आलेले आहेत. ओ माय पुअर मॅथिल्डे, बिचारे मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज, एवढी तू कशी बदललीस. पा. येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम्स सिन्स आय लास्ट सॉ यू, अँड मेनी मिझरीज, अँड ऑल बिकॉज ऑफ यू. आणि मग त्या ठिकाणी ते सांगतायत, येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लास्ट सॉ यू, अँड मेनी मिझरीज, अँड ऑल बिकॉज ऑफ यू. त्यांनी सांगितलं मिसेस मॅथिल्डे यांनी की ज्यावेळेला पाठीमागे आपण भेटलो होतो त्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप घडामोडी घडल्या, कठीण
प्रसंगाला मला सामोरं जावं लागलं. अँड ऑल बिकॉज ऑफ यू, आणि तुमच्यामुळे सामोरं जावं लागलं, असं मिसेस मॅथिल्डे, मिसेस लॉयसेल, मॅडम फॉरेस्टियर यांना म्हणतायत. मी, हाऊ कॅन दॅट बी? आणि मग त्या म्हणतायत मॅडम फॉरेस्टियर, हाऊ कॅन दॅट बी? मी कसं काय बरं? माझ्यामुळे कसा तुला त्रास झाला? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू विअर टू द मिनिस्टर पार्टी? तुम्हाला आठवतं आहे का की तुला आठवतं आहे का तुम्हाला डायमंड नेकलेस, हिऱ्यांचा नेकलेस दिला होता पार्टीमध्ये परिधान करण्यासाठी? येस, वेल आय लॉस्ट इट. हा, तो नेकलेस माझ्याकडून हरवला होता. हाऊ डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक? म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तू पुन्हा परत आणलास का? पुन्हा विकत आणलास का? I brought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over, and I am very glad. I brought you back another exactly like it. तसाच दागिना, तसाच डायमंड नेकलेस मी विकत आणला, and it has taken us 10 years to pay for it. त्याचे पैसे फेडण्यासाठी, त्याचं कर्ज फेडण्यासाठी 10 वर्ष गेले. इट वॉजंट इझी फॉर अस, वी हॅड व्हेरी लिटिल. आमच्यासाठी ते खूपच अवघड होतं, कारण वी हॅड व्हेरी लिटिल, तेवढे पैसे आमच्याकडे नव्हते. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. परंतु आता ते कर्ज आम्ही 10 वर्षामध्ये फेडलेलं आहे. अँड आय एम व्हेरी ग्लॅड नाऊ, आणि आत्ता मी खूप आनंदी आहे, असं मॅडम लॉयसेल मॅथिल्डे यांनी सांगितलेलं आहे. पहा, Madame Forestier was stunned, and after listening, Mrs. Mathilde, Madame Forestier was stunned, आणि मग मॅडम फॉरेस्टियर यांना ते ऐकून खूप स्टंट झालेले आहेत, आश्चर्यचकित झालेले आहेत. पहा, यू से दॅट यू बॉट डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन? तू असं म्हणतेस का, असं म्हणायचे का तुला की माझा दागिना म्हणजे माझा दागिना देण्यासाठी तुम्ही डायमंड नेकलेस आणला? यस, यू डिडंट नोटीस देन दे वेर व्हेरी सिमिलर. तू पाहिलं नाहीस का? दे वेर व्हेरी सिमिलर. तो तुझ्या दागिन्यांप्रमाणेच डायमंड नेकलेस आहे, हिऱ्यांचा नेकलेस आहे तो. अँड सी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. आणि खरोखरच त्या ठिकाणी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर, अतिशय निष्पापपणे, अभिमानाने एक प्रकारचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आत्ता आलेलं आहे. पहा, मॅडम फॉरेस्टियर डीपली मूड टूक बोथ हर हँड्स. आणि मॅडम फॉरेस्टियर अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत, विचारमग्न झालेले आहेत. पहा, टूक बोथ हर हँड्स. आणि मॅडम लॉयसेल मॅथिल्डे यांचे दोन्ही हात त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. पहा, कारण फार महत्त्वाचं आहे. पहा, ओ माय पुअर मॅथिल्डे, माइन वॉज ॲन इमिटेशन. त्यांनी सांगितलं, ओ माय पुअर मॅथिल्डे, बिचारे मॅथिल्डे, माइन वॉज ॲन इमिटेशन. माझ्याकडे जो नेकलेस होता, डायमंड नेकलेस, तो खरा नव्हता, ती प्रतिकृती होती, इमिटेशन होतं हिऱ्याच्या दागिन्यांचं, तो खरा दागिना नव्हता. इट वॉज वर्थ 500 फ्रान्स ॲट मोस्ट. तो 500 फ्रान्सलाच बसलेला होता, त्याची किंमत 500 फ्रान्स एवढीच होती. आणि तो 36,000चा रिअल डायमंड नेकलेस, खरा डायमंड नेकलेस तुम्ही घेऊन आलात. आणि मग ते ऐकल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली असेल, आपण या ठिकाणी विचार करायला हरकत नाही आहे. ठीक आहे. पहा, अशा प्रकारे आपण सेकंड पार्ट द नेकलेस या पाठाचा या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा युनिट नंबर 2मधील पाठ घेणार आहोत. या पाठावरचे पान नंबर 31वरती जे इंग्लिश वर्कशॉप दिलेलं आहे, ते इंग्लिश वर्कशॉप तुम्ही सगळ्यांनी सोडवायचे, पान नंबर 31 आणि पान नंबर 32वरती. ओके.